बालाजी अमाइन्सने चिंचोळी MIDC सोलापूर येथील युनिट 4 प्रकल्पामध्ये डायमिथाइल इथर उत्पादन प्रकल्प यशस्वीरित्या कार्यान्वित केला असून 20 मे पासून व्यावसायिक उत्पादनास प्रारंभ करण्यात आला आहे. या यशामुळे व्यावसायिक स्तरावर DMEचे उत्पादन करणारी बालाजी अमाइन्स ही भारतातील एकमेव कंपनी ठरली आहे. DME हे LPGमध्ये मिश्रण करून वापरता येणारे स्वच्छ आणि कार्यक्षम पर्यायी इंधन मानले जाते. अनेक पाश्चिमात्य आणि युरोपीय देशांमध्ये LPGमध्ये 20% DMEचे मिश्रण करून त्याचा वापर केला जातो. कंपनीने अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित दरवर्षी 1 लाख मेट्रिक टन उत्पादन क्षमतेचा हा प्रकल्प उभारला असून DMEसाठी आवश्यक मूलभूत अभियांत्रिकी तंत्रज्ञान परदेशी कंपनीकडून प्राप्त करण्यात आले आहे. यावेळी बोलताना व्यवस्थापकीय संचालक D. राम रेड्डी यांनी सांगितले की हा प्रकल्प भारताच्या ऊर्जा आत्मनिर्भरतेच्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे. भारतासाठी DME उत्पादन पूर्णपणे नवीन असल्याने BIS नुकताच नवीन IS कोड प्रसिद्ध केला असून त्यानुसार LPGमध्ये 8% DME मिश्रण करू शकतो. सार्वजनिक क्षेत्रातील ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी आता DME मिश्रण उपक्रम राबवण्यासाठी पुढाकार घ्यावा असेही त्यांनी सांगितले आहे. जागतिक ऊर्जा क्षेत्रातील वाढती अनिश्चितता लक्षात घेता पर्यायी इंधनाचा विकास ही काळाची गरज बनली असल्याचे त्यांनी सांगितले. DMEच्या वापरामुळे भारताची LPG आयातीवरील अवलंबित्व मोठ्या प्रमाणात कमी होऊन परकीय चलनाची बचत होण्यास मदत होईल असेही त्यांनी स्पष्ट केले. भारतामधील हा पहिलाच DME उत्पादन प्रकल्प असल्यामुळे उत्पादन, साठवण, हाताळणी, वापर, वाहतूक तसेच रोड टँकरद्वारे परिवहन या संदर्भातील पुरेशा भारतीय मानकांच्या अभावामुळे PESO परवानग्या आणि इतर वैधानिक मंजुरी मिळवताना कंपनीला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आंतरराष्ट्रीय मानकांचा संदर्भ घेऊन त्यांचे परीक्षण आणि पडताळणी करत आवश्यक मार्गदर्शक तत्वे तयार करण्याची प्रक्रिया वेळखाऊ ठरल्याचेही त्यांनी सांगितले. आज बालाजी अमाइन्स आमच्या प्लांटमध्ये डायमिथाइल इथर म्हणणारा एक नवीन प्रोडक्ट लॉन्च केलो आहे. हे प्रोडक्ट जे आहे LPG साठी पर्याय म्हणून वापरू शकतो आणि हे भारतातला पहिला प्रोजेक्ट आहे. आम्ही डेली 300 टन म्हणजे वर्षाला 1 लाख टनाचा कॅपॅसिटीचा हा प्लांट उभा केलेला आहे आणि येत्या काही दिवसाने याला मोठ्या सिलेंडर्समध्ये 500 किलो सिलेंडर्समध्ये कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट जसं हॉटेल्स वगैरे जे आहेत त्यांना आम्ही ट्रायल म्हणून प्रत्येकाला देणार आहेत. समजा ते सक्सेस झाला त्यांना बल्क स्टोरेज करण्यासाठी आम्ही त्यांना मदत करू. त्यांना काही टेक्निकल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर आमचं टीम जाऊन ते वापरण्यासाठी काय काय करता येईल हे करून आसपासच्या जिल्ह्यामध्ये सुरुवातीला आपण कमर्शियलसाठी देणार आहोत. हे तुमचा वेल्डिंगचा गॅस कटिंग, गॅस वेल्डिंग आणि कुकिंगचा म्हणजे कमर्शियल एस्टॅब्लिशमेंटमध्ये. डोमेस्टिक एवढ्यासाठी मरत नाही. हे डोमेस्टिकमध्ये त्याचा सबसिडी वगैरे जे आहे आणि त्याचं बर्नर वगैरे लहान असतो ते बदलण्याचं हे. आणि हे बल्ब इंडस्ट्री, बेकरी इंडस्ट्री, बिस्किट इंडस्ट्री, सेरामिक इंडस्ट्री याच्यामध्ये वापरला जातो. हिटिंगसाठी सध्या LPG वापरतात त्याच्या ठिकाणी हे वापरतात. फोन ड्रीमध्ये पण वापरता येईल.